Hello students, I am Professor Jadhav PL. Today we will start our second chapter, that is approximate estimate. The course outcome of this chapter is to prepare approximate estimate for a civil engineering work. So what is approximate estimate? Approximate estimate is made to find out the approximate cost in a short time. Approximate estimate is made to find out an approximate cost in a short time without taking out the actual quantities. This enables the responsible authority to consider the financial aspects of the scheme. The accuracy of the cost estimated by such approximate estimates depends upon the judgment, skill, experience of the estimator and correctness of the prices. It is required to preliminary studies of the various aspects of the work or project to decide the financial position and the policy for the administration sanctioned by the competent authority like the municipal corporation, development authority, etc. The approximate estimate म्हणजे काय तर ते आपण आधी समजून घेऊया. ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे काय, जेवढे काही सिव्हिलचे स्ट्रक्चर्स असतात त्याची एक अंदाजे किंमत काढणे त्याला आपण ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणतो. आता हे जे काही ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करतो ते वेगवेगळ्या फॅक्टरवरती डिपेंड असतं. तर ते डिपेंड असतं एस्टिमेटरच्या जजमेंटवरती, त्याच्या स्किलवरती, त्याच्या एक्सपिरियन्सवरती आणि प्राइसेस जे आहेत, जो डेटा आपल्याला अवेलेबल असतो त्याच्या करेक्टनेसवरती ते डिपेंड असतं. पहा, ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट नव्हे, एक अंदाजे किंमत. आपण प्रोजेक्ट स्टार्ट करण्यापूर्वी त्या प्रोजेक्टसाठी किती खर्च लागणार आहे हे आपल्याला ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट केल्याने कळतं. ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी साधारणतः किती खर्च लागणार आहे, मग त्यावरून आपण त्या प्रोजेक्टसाठी जी काही जनरल आयडिया असते ती आपल्याला येऊन जाते. जसं की मटेरियल किती लागणार आहे, लेबर चार्ज किती लागणार आहे, तो प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, किंवा त्याची जी फायनान्शियल ॲस्पेक्ट्स असतात त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक रफली आयडिया येऊन जाते. आणि हे जे काही ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट असतं ते आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मिळवण्यासाठी, जी कोणी कॉम्पिटंट अथॉरिटी असेल, जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू शकतं, डेव्हलपमेंट अथॉरिटी असू शकते, पब्लिक वर्क डिपार्टमेंट असू शकतं, इरिगेशन डिपार्टमेंट असू शकतं, हायवे डिपार्टमेंट असू शकतं, जी काही कॉम्पिटंट अथॉरिटी असेल त्या अथॉरिटीच्या अंडर आपल्याला हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मिळतं. मग ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे आपण डिटेल एस्टिमेट प्रिपेअर करण्यापूर्वी आपण प्रिपेअर करत असतो. पहा, एक रफली एक आयडिया येऊन जाते त्या प्रोजेक्टसाठी साधारणतः किती खर्च लागणार आहे. मग तो प्रोजेक्ट कुठलाही असू शकतो. तो प्रोजेक्ट रोड प्रोजेक्ट असू शकतो, रेल्वे प्रोजेक्ट असू शकतो, ब्रिजचा एखादा प्रोजेक्ट असू शकतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा एखादा प्रोजेक्ट असू शकतो. तर ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला एक जनरली रफली आयडिया होऊन जाते त्या प्रोजेक्टच्या कॉस्टबद्दल, फायनान्शियल ॲस्पेक्ट्स कळतात. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शनसाठी ते खूप गरजेचं असतं, प्रिलिमिनरी स्टडी करण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. आपल्याकडे पुरेसा फंड अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा आपल्याला पडताळून पाहता येतं. जर ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट जर कळलं आपल्याला की इतके अमाऊंट त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी लागणार आहे, आपल्याकडे किती फंड अवेलेबल आहे, तो प्रोजेक्ट आपण करू शकतो की नाही हे सुद्धा आपल्याला ते कळून जातं. तर हा चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहोत ह्या लेक्चरमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट, पर्पज ऑफ ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट. So why we should prepare the approximate estimate? It is prepared for give the rough idea of the probable expenditure. Approximate estimate give the rough idea of the probable expenditure. एक रफली एक आयडिया येऊन जाते त्या प्रोजेक्टच्या कॉस्टबद्दल आपल्याला, त्यासाठी आपण ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर करतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवायचा असेल त्यासाठी आपण एस्टिमेट प्रिपेअर करतो. याआधी मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितले. पहा,
कुठलाही ज्यावेळेस प्रोजेक्ट सँक्शन किंवा स्टार्ट करायचा असतो, स्टार्ट करण्यापूर्वी त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवणं हे खूप गरजेचं असतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं तर आपण डिटेल इस्टिमेट प्रिपेअर करू शकतो. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर केल्यानंतर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे जातं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट त्या ठिकाणी सँक्शन प्रोव्हाइड करतं. सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते जर व्यवस्थित असतील त्या इस्टिमेटमधल्या ते सँक्शन करतात. सँक्शन केल्यानंतर त्याचं डिटेल इस्टिमेट आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. ते डिटेल इस्टिमेट घेऊन त्याच्या टेक्निकल्स ज्या काही डिझाईन्स असतात, ड्रॉइंग्स असतात किंवा बाकीचे जे काही आस्पेक्ट्स असतात ते घेऊन आपल्याला टेक्निकल टीमकडे जावं लागतं. ती टेक्निकल टीम आपल्याला टेक्निकल सँक्शन प्रोव्हाइड करते. तो टेक्निकल सँक्शन मिळवल्यानंतर जे काही फायनान्शियल डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडे जर फंड अवेलेबल असतील तर त्या कामासाठी आपल्याला मंजुरी मिळते. आणि एकदा का त्या कामासाठी मंजुरी मिळाली, फंड अलोकेट झाले, बजेट अलोकेशन झालं, त्यानंतर त्याचं टेंडरिंग प्रोसेस चालू होते. टेंडरिंग प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी येत असतात. त्याची इस्टिमेटेड कॉस्ट येत असते, त्याच्यासाठी लागणारे सेक्युरिटी डिपॉझिट किती असणार आहे, अर्नेस्ट मनी डिपॉझिट किती असणार आहे, टेंडरची डेट किती असणार आहे, त्या टेंडरची व्हॅल्यू किती असणार आहे, किती वेळेमध्ये ते आपल्याला काम पूर्ण करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा तपशील त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिला जातो. ते ॲडव्हर्टाईज पब्लिश केलं जातं आणि ते एक तर ऑनलाईन पब्लिश केलं जातं किंवा त्या ॲथॉरिटीच्या नोटीस बोर्डवरती लावून ते पब्लिश केलं जातं. मग ते जाहिरात पाहून, ते ॲडव्हर्टाईजमेंट पाहून जे कोणी इच्छुक कॉन्ट्रॅक्टर असतात ते काम करण्यासाठी तर ते टेंडर फिल करतात. जो कॉन्ट्रॅक्टर लोवेस्ट अमाऊंटला टेंडर फिल करेल त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं जातं, ते अलोकेट केलं जातं. त्याची वर्क ऑर्डर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळते आणि त्यानंतर ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार ते काम चालू होतं. अशा पद्धतीने एक ती प्रोसेस आहे तर ह्या प्रोसेसचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करणं. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करणं त्यासाठी गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवण्यासाठी आपल्याला ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. काही वेळेस इन्व्हेस्टमेंट करायची असेल, फायनान्शियल आस्पेक्ट्स जाणून घ्यायचे असतील, टॅक्स शेड्युलिंग करायचे असेल किंवा व्हॅल्युएशन आणि रेट फिक्सेशन करायचं जर असेल तर त्यासाठी सुद्धा आपण ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करतो ठीक आहे. नेक्स्ट, ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटच्या काही मेथड्स आहेत ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटच्या काही मेथड्स आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्याच्या एकूण 5 मेथड्स पडतात. त्याच्या एकूण 5 मेथड आहेत. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करण्याच्या 5 मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे प्लिंथ एरिया मेथड. ते आपण 1 बाय 1 पाहणारच आहोत. प्लिंथ एरिया मेथड म्हणजे काय किंवा प्लिंथ एरिया मेथडने ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट कसं प्रिपेअर करायचं किंवा कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये आपण प्लिंथ एरिया मेथड ॲप्लाय करू शकतो हे आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे डिटेलमध्ये. त्यानंतर क्युबिकल कंटेंट मेथड, सर्व्हिस युनिट मेथड, टिपिकल बे मेथड, ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड, अशा ह्या 5 मेथड्स आहेत ज्या मेथड्सच्या सहाय्याने आपण ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करू शकतो. आता 1 बाय 1 आपण पाहूया. प्लिंथ एरिया मेथड. सो व्हॉट इज प्लिंथ एरिया मेथड? दिस इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द प्लिंथ एरिया ऑफ द बिल्डिंग. This is prepared on the basis of the plinth area of the building. The rates are calculated from the cost of the similar building having similar specification, height, construction in the locality. Plinth area estimate is calculated by finding the plinth area of a proposed building and multiplying by the plinth area rate. The plinth area should be calculated for the covered area by taking external dimension of the building at the floor level. An approximate cost is calculated by multiplication of the plinth area and the plinth area rate. प्लिंथ एरिया रेटने जर आपल्याला ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करायचं जर असेल किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण करू शकतो, कधी आपण करू शकतो प्लिंथ एरिया मेथडने प्रिपेअर, जर आपल्याला प्लिंथ एरिया म्हणजे ज्या बिल्डिंगसाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, त्या बिल्डिंगचा आपल्याला एरिया माहीत पाहिजे. त्याच्या एरियावरून आपण त्या बिल्डिंगसाठी ॲप्रॉक्सिमेटली किती कॉस्ट लागणार आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
त्याच्यासाठी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहा. ज्या एरियामध्ये, ज्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये आपण बिल्डिंग बांधतोय आणि त्या बिल्डिंगसाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, त्या बिल्डिंगचा आपल्याला एरिया माहीत पाहिजे. तर ते ड्रॉइंगमध्ये मेन्शन असतं की त्या बिल्डिंगचा एरिया किती असेल. आता हे एरिया कसं मेजर करणार, तर फ्लोअर लेवलला जे आउटर डायमेन्शन्स असतात त्या आउटर डायमेन्शनचं जर मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला प्लिंथ एरिया मिळतो त्या बिल्डिंगचा. तर ज्या लोकॅलिटीमध्ये, ज्या लोकेशनमध्ये, फॉर एक्झाम्पल नगरमध्ये आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची, नगरमधल्या एक सावेडी भागामध्ये आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे आणि सावेडी भागात आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे, तर सावेडी भागातलीच आपल्याला एखादी बिल्डिंग पाहावी लागेल जी ऑलरेडी त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. पण ती बिल्डिंग पाहत असताना आपल्याला तेच स्पेसिफिकेशन, तेच हाईट किंवा त्याच डिटेल्स असल्या पाहिजे अशी बिल्डिंग आपल्याला शोधायची. मग सावेडी भागात समजा एक 2 मजली इमारत आहे, तर आपल्याला बिल्डिंग पाहत असताना ती 2 मजली इमारतच पाहायची. त्याची हाईट 3 मजली किंवा 4 मजली असता कामा नये. एखादं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे, सेम स्पेसिफिकेशनचं, सेम हाईटचं. त्यासाठी किती खर्च लागलाय, ती बिल्डिंग ऑलरेडी बांधून झालेली आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी झालेलं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की त्या बिल्डिंगसाठी किती खर्च लागलेला आहे. समजा त्या बिल्डिंगसाठी 10 लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. त्या बिल्डिंगचा एरिया सपोज 1000 स्क्वेअर मीटर इतका आहे. सावेडी भागात आपल्याला घर बांधायचं आहे, त्या घरासाठी किती कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सावेडी भागातच ऑलरेडी एक्झिस्ट असलेली सेम स्पेसिफिकेशनची, सेम हाईटची, सेम लोकॅलिटीमध्ये असणारी एखादी बिल्डिंग पाहायची. समजा त्या बिल्डिंगची कॉस्ट 10 लाख रुपये इतकी आहे, त्या बिल्डिंगचा एरिया 1000 स्क्वेअर फीट इतका आहे. तर त्यावरून आपल्याला पर स्क्वेअर फीटसाठी किती खर्च लागतो हे आपण कॅल्क्युलेट करणार, म्हणजेच प्लिंथ एरिया रेट आपण कॅल्क्युलेट करणार. मग कसा कॅल्क्युलेट करायचा, 1000 स्क्वेअर फीटसाठी 10 लाख रुपये इतका खर्च येतोय, तर एका स्क्वेअर फीटसाठी किती येईल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, 10 लाख भागिले 1000, 10 लाख भागिले 1000 म्हणजेच किती, तर 1000 रुपये स्क्वेअर फीट. म्हणजे 1 स्क्वेअर फीटचं बांधकाम करण्यासाठी साधारणतः 1000 रुपये इतका खर्च लागतोय. म्हणजेच प्लिंथ एरिया रेट आपल्याला मिळेल. आणि आपल्याला जी बिल्डिंग बांधायची आहे, ज्या बिल्डिंगची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, तिचा जर एरिया माहिती असेल, समजा त्या बिल्डिंगचा एरिया 2000 स्क्वेअर फीट इतका आहे, रेट किती, प्लिंथ एरिया रेट आपण कॅल्क्युलेट केला 1000 रुपये इतका रेट आहे. आपल्याला किती स्क्वेअर फीटचं बांधकाम करायचं आहे, तर आपल्याला बांधकाम करायचं आहे 2000 स्क्वेअर फीटचं. मग किती कॉस्ट लागेल, मग अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला प्लिंथ एरिया ऑफ द प्रपोज बिल्डिंग, म्हणजे जी बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे त्या बिल्डिंगचा प्लिंथ एरिया किती येतो, तर तो असणार आहे 2000 स्क्वेअर फीट. आणि प्लिंथ एरिया रेट तो आपण कॅल्क्युलेट केलाय 1000 रुपये पर स्क्वेअर फीट. मग 2000 स्क्वेअर फीटसाठी किती, तर 2000 गुणुले 1000, तर आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट मिळेल त्या बिल्डिंगसाठी, आणि ती असणार आहे 20 लाख रुपये इतकी. तर अशा पद्धतीने आपण प्लिंथ एरिया रेट मेथडने कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. फक्त जी एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं आपण कन्सिडरेशन करणार आहोत, तर एक्झिस्टिंग बिल्डिंग ही सिमिलर स्पेसिफिकेशनची असली पाहिजे, त्याची हाईट सेम असली पाहिजे आणि ती त्याच लोकॅलिटीमध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्लिंथ एरिया रेट मेथडने एखाद्या बिल्डिंगसाठी कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज डिपेंड ऑन द प्लिंथ एरिया ऑफ द प्रपोज बिल्डिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्लिंथ एरिया रेट मेथडने इस्टिमेट
प्रिपेअर करणार आहोत, त्याचे आपण एक्झाम्पलसुद्धा पाहणार आहोत. पण प्लिंथ एरिया रेट म्हणजे काय तर हे तुम्हाला एक लक्षात आलं असेल. पहा, दिस इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द प्लिंथ एरिया ऑफ द बिल्डिंग. The rates are calculated from the cost of the similar building having similar specification, height and the construction in the locality. Plinth area estimate is calculated by finding the plinth area of the proposed building and multiplied by the plinth area rate. The plinth area should be calculated for the covered area by taking external dimension of the building at the floor level, and it is calculated by multiplication of the plinth area and the plinth area rate. Plinth area rate मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल्स टू प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. तर तुमच्या लक्षात आला असेल प्लिंथ एरिया रेट मेथडने आपण कसं सॉल्व्ह करणार. एक्झाम्पल्स. नेक्स्ट आपल्याला पाहायचं पहा क्युबिकल कंटेंट मेथड. आता ही सेम आहे बरं का, प्लिंथ एरिया मेथड सारखीच ही मेथड आहे, पण ह्या मेथडचं नाव काय आहे क्युबिकल कंटेंट. म्हणजे त्यामध्ये क्यूब येणार आहे. पहा, क्यूब म्हणजेच काय, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. ज्या स्ट्रक्चरला लेंथ असते, विड्थ असते आणि हाईट असते तो ॲज अ क्यूब म्हणून आपण कन्सिडर करणार. प्लिंथ एरिया रेट मेथडमध्ये आपण फक्त एरिया कन्सिडर केला होता. क्युबिक कंटेंट मेथडमध्ये आपल्याला व्हॉल्यूम कन्सिडर करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्झिस्टिंग स्ट्रक्चर म्हणजे कंपॅरिझन करत असताना आपल्याला एक एक्झिस्टिंग स्ट्रक्चर शोधावं लागतं सिमिलर स्पेसिफिकेशन्स आणि सिमिलर हाईटचं. त्याच्यामध्ये हाईट सिमिलर हाईट नसेल तरी चालतं. सिमिलर हाईट नसेल, समजा एखादी बिल्डिंग ही 2 मजली आहे, एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 2 मजली आहे आणि आपल्याला आपण ज्या बिल्डिंगचं इस्टिमेट प्रिपेअर करतोय त्या बिल्डिंगची हाईट किंवा त्याला 4 मजली आहेत, 4 फ्लोअर आहेत त्याला, तरी सुद्धा आपण एक्झिस्टिंग बिल्डिंगच्या व्हॉल्यूमवरून त्याचा रेट कॅल्क्युलेट करून आपण क्युबिक कंटेंट मेथडने आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर करू शकतो. दिस मेथड इज जनरली यूज फॉर द मल्टी स्टोरेड बिल्डिंग. मल्टी स्टोरेड बिल्डिंगसाठी आपण ही मेथड अप्लाय करतो. इट इज मोर ॲक्युरेट दॅन द अदर 2 मेथड्स, दॅट इज प्लिंथ एरिया मेथड अँड युनिट बेस मेथड. ही जी मेथड आहे क्युबिकल कंटेंट मेथड किंवा ज्याला आपण क्युबिक कंटेंट मेथड म्हणतो, ती प्लिंथ एरिया मेथड आणि युनिट बेस मेथडपेक्षा सुद्धा ॲक्युरेट मेथड आहे. The cost of structure is calculated approximately as the total cubic content multiplied by cubic rate. ज्या बिल्डिंगची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे त्या बिल्डिंगचं व्हॉल्यूम आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे एरिया इंटू त्याची हाईट. ती ड्रॉइंगवरून आपल्याला लक्षात येईल की किती व्हॉल्यूम असेल आणि त्याला मल्टिप्लाय करायचं क्युबिक रेटने. तो क्युबिक रेट कसा मिळणार, ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या बिल्डिंगचा जर व्हॉल्यूम माहिती असेल आपल्याला, ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या बिल्डिंगची जर व्हॉल्यूम माहीत असेल आपल्याला, त्या व्हॉल्यूमला व्हॉल्यूम माहीत असेल आणि त्या बिल्डिंगसाठी किती खर्च आलेला आहे हे जर माहीत असेल आपल्याला, तर त्या बिल्डिंगची कॉस्ट डिवायडेड बाय त्याचं व्हॉल्यूम हे जर केलं आपण, तर आपल्याला त्या एक्झिस्टिंग बिल्डिंगचा रेट मिळेल आणि त्या रेटने आपल्याला व्हॉल्यूमशी मल्टिप्लिकेशन करायचे प्रपोज बिल्डिंगच्या व्हॉल्यूमशी. द व्हॉल्यूम ऑफ द बिल्डिंग इज ऑब्टेन बाय लेंथ, विड्थ अँड डेप्थ ऑर हाईट. व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करणार आपण, प्रपोज बिल्डिंगचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करणार. ड्रॉइंग्स असणार आहेत आपल्याकडं. ड्रॉइंगमध्ये आपल्याकडं डेव्हलप प्लॅन असणार आहे. त्या डेव्हलप प्लॅनवरून आपल्याला जो प्लिंथचा जो आउटर बाउंड्रीज जे असतात, जे आउटर ज्या साईड्स असतात किंवा आउटर डायमेन्शन्स जे असतात प्लिंथचे, लांबी गुणले रुंदी करून आपण त्याचं एरिया कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्या एरियाला जर हाईटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या प्रपोज बिल्डिंगचं व्हॉल्यूम मिळेल. सेम त्याच पद्धतीने एक्झिस्टिंग बिल्डिंगचं पण व्हॉल्यूम त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. त्याचा एरिया कसं कॅल्क्युलेट करणार, लेंथ इंटू विड्थ, लांबी गुणले रुंदी आणि हाईट, त्या बिल्डिंगची हाईट. हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला
एक्झिस्टिंग बिल्डिंगचे डायमेन्शन्स घेऊन त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आणि ड्रॉइंगवरून प्रपोज बिल्डिंगचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण क्युबिक कंटेंट मेथडने अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कसं कॅल्क्युलेट करायचं तर हे आपल्याला कळेल. त्याचा फॉर्म्युला आहे पहा, कॉस्ट ऑफ द बिल्डिंग इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द बिल्डिंग, व्हॉल्यूम ऑफ द प्रपोज बिल्डिंग, ज्या बिल्डिंगचा आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करायचा आहे त्या बिल्डिंगचं व्हॉल्यूम इंटू रेट पर युनिट व्हॉल्यूम. रेट असा कॅल्क्युलेट करणार, कॉस्ट ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. त्याच्यावरून आपल्याला रेट मिळेल. रेटला जर व्हॉल्यूम ऑफ प्रपोज बिल्डिंगनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या बिल्डिंगसाठी कॉस्ट मिळेल. खूप इझी आहे पहा. एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला ते हे करता येईल, सॉल्व करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सर्व्हिस युनिट मेथड. सो इन सर्व्हिस युनिट मेथड नंबर ऑफ सर्व्हिस युनिट इज डिसाइडेड. Number of service unit is decided for the calculating the approximate estimate such as per kilometer for the highway, per meter for the span of bridges, per classroom for the school buildings, per bedroom for the hospitals, per liter for the water tanks, per seat for the cinema hall. So these units are considering the first, then approximate cost is calculated by multiplying the cost per service unit by the number of service unit in the structure. Approximate estimate is calculated by the multiplication of the number of service unit and cost per service unit. सर्व्हिस युनिट मेथड सुद्धा पहिल्या दोन मेथड सारखीच आहे पहा, फक्त याच्यामध्ये आपण सर्व्हिस युनिट कन्सिडर करत असतो. प्लिंथ एरिया मेथडमध्ये आपण प्लिंथ एरियावरून कॅल्क्युलेशन करायचो. क्युबिक कंटेंट मेथडमध्ये आपण बिल्डिंगच्या व्हॉल्यूमवरून अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करायचो. आणि सर्व्हिस युनिट मेथडमध्ये आपण त्या बिल्डिंगचं जे काही सर्व्हिस युनिट असेल त्या सर्व्हिस युनिटवरून आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करणार. मग सर्व्हिस युनिट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल रोडचा जो हायवे रोडचा जो सर्व्हिस युनिट असतो तो पर किलोमीटर असतो पहा, पर किलोमीटर. ब्रिजचा पर स्पॅन. एखादी बिल्डिंग असेल समजा आपलंच कॉलेज घ्या, मग कॉलेजमध्ये काय आहे त्याचं सर्व्हिस युनिट काय आहे, तर क्लासरूम आहे त्याचे सर्व्हिस युनिट आहे. तर किती क्लासरूम आहेत तर ते त्याचं सर्व्हिस युनिट झालं. हॉस्पिटल घ्या, हॉस्पिटलचं सर्व्हिस युनिट काय असणार आहे, बेडरूम किंवा पर बेड. हॉस्पिटलमध्ये किती, हॉस्पिटलची क्षमता आपण पहा, सर्व्हिस युनिट म्हणजे त्याची क्षमता समजून घ्या, क्षमता असं म्हणता येईल, कॅपॅसिटी. ठीक आहे. स्कूल बिल्डिंगची कॅपॅसिटी कशावरून ठरवणार आपण, तर त्या स्कूलमध्ये किती क्लासरूम्स आहे त्याच्यावरून त्याची कॅपॅसिटी आपण ठरवतो, म्हणजे त्याचं सर्व्हिस युनिट क्लासरूम झालं. हॉस्पिटलची कॅपॅसिटी आपण कशावरून ठरवतो, तर बेडवरून त्याची कॅपॅसिटी ठरवतो, तर बेड हे त्याचे सर्व्हिस युनिट झालं. वॉटर टँकची कॅपॅसिटी आपण लिटरवरून, म्हणजे त्यामध्ये किती पाणी बसतं याच्यावरून आपण त्याची कॅपॅसिटी ठरवतो, किती लिटर पाणी बसतं वॉटर टँकमध्ये, मग पर लिटर हे त्याचं सर्व्हिस युनिट. एखादं थिएटरमध्ये गेला, सिनेमा हॉलमध्ये गेलात तुम्ही, सिनेमा हॉलची कॅपॅसिटी कशावरून ठरवतो आपण, किती नंबर ऑफ सीट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याच्यावरून त्याची कॅपॅसिटी ठरवतो. एखादं स्टेडियम पहा, स्टेडियमचं सर्व्हिस युनिट पण सीट असणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचं जे सर्व्हिस युनिट असतं त्या सर्व्हिस युनिटवरून आपण अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. दीज सर्व्हिस युनिट्स आर कन्सिडरिंग first, then approximate cost is calculated by multiplying the cost per service unit and the number of service unit. तर याच्यामध्ये सुद्धा आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचे कॅल्क्युलेशन करत असतो, त्याच्यावरून आपण रेट कॅल्क्युलेट करतो, सर्व्हिस युनिट रेट कॅल्क्युलेट करतो. तर ज्या लोकॅलिटी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. लोकॅलिटी का म्हणतोय मी लक्षात घ्या. लोकेशन किंवा एरिया, प्रत्येक एरियामध्ये स्ट्रक्चरचे रेट्स वेगवेगळे असू शकतात, कन्स्ट्रक्शनचे रेट वेगवेगळे असू शकतात, लेबर चार्ज, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या कॉस्टवरती पडत असतो पहा. त्याच्यामुळे लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला अहमदनगरमध्ये एखादं स्ट्रक्चर बांधायचं जर असेल तुम्हाला, तर एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचा रेफरन्स तुम्ही पुण्यात असणाऱ्या बिल्डिंगचा नाही घेऊ शकत. तुम्हाला नगरमध्येच, आणि त्या नगरमध्ये एखादा पर्टिक्युलर एरिया जर असेल समजा, तर त्याच एरियामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या स्ट्रक्चरचा रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्या रेफरन्सवरून तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करावा लागेल. समजा नगरमध्ये एखादं थिएटर जर असेल
एखादं थिएटर तुम्हाला बांधायचं आहे त्याची कॉस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची, ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, तर नगरमध्येच असलेला जो दुसरा थिएटर आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग नगरमध्येच दुसरा असणारा जो थिएटर आहे त्यासाठी किती खर्च लागला, त्यासाठी साधारणतः 50 किंवा 10 कोटी इतका खर्च लागला असं समजूया. मग 10 कोटी खर्च लागला तर त्याची कॅपॅसिटी किती सीट्स आहेत त्या ठिकाणी, तर समजा 500 सीट्स आहेत त्या ठिकाणी, 500 लोक त्या ठिकाणी जाऊन 500 प्रेक्षक बसू शकतात त्या थिएटरमध्ये. मग 500 प्रेक्षकांच्या कॅपॅसिटीसाठी 50 कोटी इतका खर्च लागतोय, ते एका प्रेक्षकाच्या कॅपॅसिटीसाठी किती खर्च लागेल म्हणजेच त्याचा रेट कॅल्क्युलेट करणं. आणि एकदा का तो रेट आपण कॅल्क्युलेट केला तर त्याच लोकॅलिटीमध्ये जी आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे त्या बिल्डिंगची क्षमता किती, समजा आपल्याला 1000 प्रेक्षकांसाठी किंवा 1000 सीटसाठी आपल्याला थिएटर बांधायचं आहे, मग 1000 साठी किती येईल, तर 1000 साठी ऑब्व्हियसली 100 कोटी इतका खर्च येईल. हे आकडे मी अंदाजे सांगतोय बरं का, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. तुम्ही म्हणाल की 1000 लोकांच्या प्रेक्षकासाठी 100 कोटी इतका कसा काय खर्च लागेल, हे फक्त फॉर एक्झाम्पल समजा. ठीक आहे, तर सर्व्हिस युनिट मेथड आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. त्या सर्व्हिस युनिटचा फॉर्म्युला आहे अप्रॉक्सिमेट इस्टिमेट इज इक्वल्स टू नंबर ऑफ सर्व्हिस युनिट इंटू कॉस्ट पर सर्व्हिस युनिट. नंबर ऑफ सर्व्हिस युनिट, किती नंबर ऑफ सर्व्हिस युनिट आहेत म्हणजे किती नंबर ऑफ, आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं किती नंबर ऑफ सीट्स आहेत, तर 1000 सीटसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. मग पर सीटसाठी किती खर्च लागतोय म्हणजे त्याचा रेट, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे टिपिकल बे मेथड. दिस मेथड इज यूज फॉर द बिल्डिंग हॅव अ सिमिलर कॉलम स्पॅन्स. दिस मेथड फॉर द बिल्डिंग्स have a similar column spans for the larger area such as a factory building, godowns, railway platform. Cost of each bay is find out by using the method of estimation. Cost of each bay is calculated by using the other methods of estimation. Then the cost of the whole factory of a building is worked out by the multiplying the number of bays by the cost of construction of the each bay. It is calculated by using number of bays into cost of one bay. This formula म्हणजे अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ बेज इंटू कॉस्ट ऑफ अ वन बे. पहा, ही जी मेथड आहे ते आपण जनरली बे म्हणजेच काय, तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 2 कॉलम्स, म्हणजे एखादा स्पॅन असतो तर त्या स्पॅनला आपण बे म्हणतो. समजा एखादी फॅक्टरी बिल्डिंग असेल, नंबर ऑफ स्पॅन्स असतात, खूप स्पॅन्स असतात, किंवा एखादं गोडाऊन असेल, रेल्वेचं प्लॅटफॉर्म असेल, खूप स्पॅन्स असतात. तर आपण काय करतो, समजा एखादी फॅक्टरी बिल्डिंग घ्या, त्या फॅक्टरी बिल्डिंगसाठी किती खर्च लागतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिमिलर लोकेशनमध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायचे, म्हणजे तशीच एखादी फॅक्टरी आपल्याला पाहायची, त्यासाठी किती खर्च लागला ते पाहायचं. त्या बिल्डिंगमध्ये किती नंबर ऑफ बेज आहेत ते पाहायचं. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिवाइडेड बाय नंबर ऑफ बेज केल्यानंतर आपल्याला रेट मिळेल, म्हणजे पर युनिट रेट मिळेल. आणि कॉस्ट ऑफ वन बे इंटू नंबर ऑफ बेज केल्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सिमिलर मेथड आहेत पहा, याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यावा लागतो, सिमिलर लोकेशनचा. येथे लक्षात, अशा पद्धतीने आपण टिपिकल बे मेथडने आपण सॉल्व करणार आहोत न्यूमरिकल. ठीक आहे, नेक्स्ट approximate quantity method. So in this method the total length of a wall is calculated in a running meter. Total length of walls is calculated in running meter. This total length is multiplied by the rate per running meter of walls gives the fairly accurate cost. For this method structure is divided into 2 parts. या मेथडमध्ये स्ट्रक्चरला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट आहे फाउंडेशन, ज्याच्यामध्ये प्लेन सुद्धा इन्क्लूड असतं, आणि दुसरा पार्ट म्हणजे सुपरस्ट्रक्चर. रनिंग मीटरचा कॉस्ट कॅल्क्युलेट करायचा फाउंडेशनसाठी, त्याच पद्धतीने रनिंग मीटरचा कॉस्ट कॅल्क्युलेट करायचा सुपरस्ट्रक्चरसाठी. देन रनिंग मीटर रेट शुड बी मल्टिप्लाय बाय द टोटल लेंथ ऑफ द वॉल. टू फाइंड आउट द रनिंग मीटर
rate for the foundation, the approximate quantities of the item such as excavation, foundation, brickwork up to plinth and the DPC are calculated per running meter, then multiplies the rates. Similarly, for the superstructure, rate per running meter is determined from the approximate quantities of the brickwork, woodwork, roof, floor finishing, etc. For this method, plan or a center line plan of a structure should be available. पहा, फाउंडेशन आणि प्लिनसाठी पर रनिंग मीटरचा रेट कॅल्क्युलेट करणं, त्याच पद्धतीने सुपरस्ट्रक्चरसाठी पर रनिंग मीटरचा रेट कॅल्क्युलेट करणं आणि त्या पर रनिंग मीटरच्या रेटवरून प्रपोज बिल्डिंगसाठी ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करणं. तर अशा पद्धतीने आपण ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटीज मेथडने ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करत असतो. पहा, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण जे काही टाईप्स ऑफ ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आहेत ते पाहिले, ज्याच्यामध्ये आपण प्लिंथ एरिया रेट मेथड, क्युबिक कंटेंट रेट मेथड, त्याचसोबत आपण सर्व्हिस युनिट मेथड आणि टिपिकल बे मेथड आणि ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड अशा 5 मेथड्स पाहिले. ठीक आहे. त्याच्यावरती MSBT एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्टेट द टाइप्स ऑफ ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट अँड एक्सप्लेन एनी वन इन डिटेल, अशा पद्धतीचा याच्यावरती MSBTला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्टेट द टाइप्स ऑफ ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट अँड एक्सप्लेन एनी वन इन डिटेल. तर कुठलाही एक टाईप तुम्ही एक्सप्लेन करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू. बाकीचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.